आपण पाहणार आहोत रेल्वेवरील प्रश्न भाग 7। आज शेवटचा दिवस। औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8:45 वाजता ताशी 80 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली व त्यानंतर लगेच त्याच मार्गावर दुसरी गाडी सकाळी 9:15 वाजता ताशी 100 किलोमीटर वेगाने निघाली, तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळात भेटतील व किती वाजता भेटतील, किती तासानंतर भेटतील आणि किती वाजता भेटतील असे आपल्याला प्रश्नामध्ये 2 अटी दिलेल्या आहेत। प्रश्नात काय म्हणते, ज्या दिशेला एक रेल्वे निघाली त्याच दिशेला दुसरी पण रेल्वे निघाली। रेल्वे जर एकाच दिशेने जात असेल तर वेगांची काय करायची आपण वजाबाकी, आणि प्रश्नामध्ये जर 2 वेळ दिले असेल तर वेळेतला काय करायचा आपण फरक। पद्धत आपण सेकंद आणि मीटरच्या स्वरूपात सोडवणार आहोत। सर्वप्रथम काय करूया आपण, वेगातील फरक। वेगातील फरक किती आहे? एक ट्रेन जाते 80 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि दुसरी ट्रेन जाते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने। त्याच मार्गावर दुसरी ट्रेन, त्याच्याच दिशेने म्हटलं तर वेगातील फरक काय घ्यायला आपण, एकाच दिशेने रेल्वे जात आहे म्हणून 100 - 80 20 किलोमीटर प्रति तास। इथपर्यंत कळालं? वेळेतील पण फरक काढून घ्यायचा आपण सोबतच। एक वेळ दिलेली आहे 8:45 दुसरी वेळ दिलेली आहे 9:45। किती तासाचा फरक आहे? 9:15 ते 9:15 पर्यंत 1 तासाचा फरक आहे। 1 तास म्हणजे 60 मिनिटं, हे 1 तासाचा फरक। आता आपण तेच फॉर्म्युला यूज करायचा, कोणता? सेकंद इथपर्यंत कळालं? स्टेप अशी मांडायची, सेकंद इकडं मीटर। सेकंद कसे? एका तासात किती? हे आपण इथं 3600 च्या बदली 72 2 तासाचे होऊ शकतात असे, तुम्ही डायरेक्ट 3600 दर्शाल असं नाही होणार। असं जर केलं तर प्रश्न चुकून जाईल। ह्या प्रश्नामध्ये एका तासाचा फरक आहे म्हणून आपण 3600 धरणार। समजा प्रश्नामध्ये 2 तासाचा फरक राहिला तर 2 तासाचे सेकंद धरायचे, 3600 × 2 7200 ह्याप्रमाणे। इकडं लक्ष असू द्यायचं, एका तासात किती सेकंद असतात? 3600। आपण बेसिक टू ॲडव्हान्स लेवल पर्यंत चालले, सगळं बेसिक, सगळं काही सेमच नसणार नाही। प्रश्नानुसार आपलं आन्सर पण बदलत राहणार, उत्तर काढण्याची पद्धत। 3600 मध्ये किती? 20 किलोमीटर आहे। किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी 1000 न गुणायचं, मीटरचं किलोमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 न भागायचं। हे किती झालं? 20 चा 20,000। पहिली गाडी किती वेगाने निघाली हे वेळ टाकायचे याच्यात नेहमी। पहिली गाडी ताशी कितीने निघाली? 80 किलोमीटर प्रति तास। 80 किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 80,000। कळालं? यांचा करायचा आपल्याला काय काढायचं, वेळ काढायची आहे। वेळ म्हणजे किती वेळात भेटणार, वेळ काढल्यानंतर आपल्याला किती वाजता पोहोचणार, हे दुसरा प्रश्न झाला, उपप्रश्न। प्रश्नामध्ये उपप्रश्न यांचा करायचा तिरकस गुणाकार। तिरकस गुणाकार करते वेळेस प्रश्नार्थक चिन्ह हा नेहमी भागाकाराच्या स्वरूपात छेदामध्येच लिहायचा असतो। आपण हे स्टेप ह्या साईडला मांडून घेऊया। 80,000 गुणिले 3600 भागिले 20,000। हे 20,000 आहे, हे 80,000 आहे। 20,000 चौक 80,000, किंवा असं 20,000 नाही जमलं तर आपण 0 0 कट करत जायचं। ते म्हणजे कसं, हे 4 0 आहे, 1 2 3 4,
1 2 3 4 आपल्याला कॅल्क्युलेशन ज्याप्रमाणे सोपं पडेल त्याच पद्धतीने सोडवा. एक दुसऱ्याचं बघून सोडू नका. तुम्हाला माझी पद्धत आवडली तर ही पद्धत वापरा. तुम्हाला जर तुमची स्वतःची पद्धत जर छान वाटत असेल आणि कमी वेळेत जर आन्सर निघत असेल तर तीच पद्धत वापरा, काय प्रॉब्लेम नाही. हा बेक बे बेचो 8 36 से गुणिले 4 4 सक 24 24 ला 4 चले 2 4 त्रिक 12 12 2 14. हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. शून्याचा विचार नाही करायचा. शून्य हा नेहमी आपण शेवटी उजव्या साईडला देऊन टाकायची. हे काय झाले आपले 14,400 सेकंद काढले आपण. सेकंदला सेकंद, पण आपल्याला काय करायचं सेकंद मध्ये उत्तर नाही पाहिजे, आपल्याला तासामध्ये उत्तर पाहिजे. आधी सेकंदाचं मिनिटात कन्वर्ट करावं लागेल आणि मिनिटाचं नंतर तासात कन्वर्ट करावं लागेल. ते म्हणजे कशा पद्धतीने इकडे बघा. 14,400 ला आपण सर्वप्रथम 60 न भागू म्हणजे मिनिट भेटतील आपल्याला, बरोबर. 0 0 कट 6 1 6 साइन 2 12 बाकी किती 2 साइन 24 किती झाले 224 मिनिटं. मिनिटं किती आले नाही 240 सॉरी 240 मिनिटे. 240 मिनिटे आपल्याला मिनिटामध्ये उत्तर नाही पाहिजे, आपल्याला तासामध्ये पाहिजे. म्हणून 240 मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करण्यासाठी अजून 60 न लागायचं. 240 भागिले 60 0 0 कट 6 1 6 साइन 24 4 तास. पहिला प्रश्न तर भेटला आपल्याला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळात भेटतील 4 तासानंतर भेटतील, पण त्यांनी दुसरी अट काय दिली किती वाजता भेटतील. आता प्रश्नामध्ये तर दोन वेळ दिलेली आहे, एक 8:45 आणि एक 9:15. तर हे 4 तास कोणत्या वेळेत मिसळायचे, रेल्वेवरील कोणताही प्रश्न असू द्या. जेव्हा एक वेळ असेल तेव्हा एक वेळेतच मिसळायचं, पण जेव्हा प्रश्नामध्ये दोन वेळ दिसत असेल तेव्हा काय करायचं लक्षपूर्वक दुसऱ्या वेळेमध्ये आपण हे 4 तास मिसळायचे न विसरता. 9 9:45 वाजता मध्ये 4 तास मिसळले किती आले 1 वाजून 45 मिनिटे. असं पण करू शकता. 9 + 4 13 वाजून 45 मिनिटे म्हणजे 1 वाजून 45 मिनिटे. ते 13 14 15 ही 24 तासची घड्याळ असते. तसं करून जरी कन्वर्ट केलं तरी चालते. तिथं प्रश्नामध्ये आपल्याला कसंही असू शकते, 13 14 पण असू शकते. ते दिवसाच्या वेळेत असते, रात्रीच्या वेळेस फक्त 1 2 ची वेळ दिलेली असते. हे इथपर्यंत कळालं आपल्याला. 1 वाजून 45 मिनिटं हे प्रश्न समजला असेल तुम्हाला. हे एकाच दिशेने होत्या रेल्वे, एकाच दिशेने असल्यामुळे काय केले आपण वेळेतील फरक काढले. वेळेतील फरक काढल्यानंतर आपण वेगातील फरक सुद्धा काढले. एका पाठोमाग रेल्वे निघाली. त्याच्यामुळे हे प्रश्न आणि कालचा एक प्रश्न सेम या पद्धतीने सोडू शकता. आपण आता दुसरा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक दुसरा. 2 समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने प्रवास करत आहे. एक गाडी दुसऱ्या गाडी 7 सेकंदात ओलांडते, तर पहिल्या गाडीचा वेग 60 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या गाडीचा वेग 48 किलोमीटर प्रति तास आहे. तर प्रत्येक गाडीची लांबी विचारली. कधी एका गाडीची लांबी दिल्या जाईल तर दुसऱ्या गाडीची लांबी विचारली जाईल. कधी वेळ दिला जाईल तर कधी लांबी विचारेल. कधी लांबी दिली तर कधी वेळ विचारेल. कसे उलट प्रश्न जरी विचारले तरी मी जी पद्धत सांगेन त्याच पद्धतीने सोडवायचं. मीटर आणि सेकंद. प्रत्येक रेल्वे टॉपिकच हा मीटर आणि सेकंद ह्या ट्रिकवरती अवलंबून आहे. ज्या विद्यार्थ्यांना सूत्र 1805 518 अंतराचे वेगाचे सूत्र पाठ होत नसेल त्यांनी अवश्य ही ट्रिक्स बघा. ज्या मित्रांना येत नसेल त्या मित्रांना शेअर करा आवडल्यास. इकडे बघा. आता 2 समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहे. एकाच दिशेने राहिले तर सर्वप्रथम काय करायचं आपण वेगाची वजाबाकी. इकडे जा बघून घ्या. एकाच दिशेने असल्यामुळे
वेगाची वजाबाकी. इथपर्यंत कळालं. वेग किती आहे? 60 किलोमीटर आणि 48 किलोमीटर. 60 मायनस 48 किती राहिले? 12 किलोमीटर प्रति तास. आपण इकडं जशाच तशी पद्धत मांडायची. कशी? सेकंदला सेकंद, मीटरला मीटर. एका तासात 60 मिनिटं असतात. 60 मिनिटाचे असतात 36 सेकंद. 36 सेकंद आपण सेकंदाच्या खाली सेकंद लिहून टाकायचे. 12 किलोमीटर. किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी 1000 न गुणतात. एवढं माहितीच झालं. पाठच झाला असेल जे मुलं रेग्युलर मध्ये लेक्चर बघतात त्यांच्यासाठी. 12,000 किलोमीटर. हे झालं. प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? दुसरी अट सेकंद दिलेली आहे, म्हणून सेकंदाच्या खाली सेकंद असं. तर आपल्याला काय विचारलं? प्रत्येक गाडीची लांबी काढायची आहे आपल्याला. लांबीच काढायची आहे ना, म्हणून मीटर म्हणजे ही लांबीचे एकक आहे, सेकंद म्हणजे हे वेळाचं एकक आहे. ह्यांचा करायचा आपण तिरकस गुणाकार या टाइपने असं. 12,000 गुणिले 60 भागिले 36. कॅल्क्युलेशन करते तेव्हा आपल्याला तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं पडेल त्याच पद्धतीने करा. माझी पद्धत आवडली तर माझ्या पद्धतीने करा. इकडे बघा, 2 शून्य 2 शून्य कट झाले. 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 दुने 6, इथं 20 राहिले आणि इथं 10. किती? 20 गुणिले 10 200 मीटर. 200 मीटर आपलं काय आले? लांबी. हे 200 मीटर लांबी दोन रेल्वेची आहे. आपल्याला पाहिजे का? प्रत्येकी एका एका रेल्वेची लांबी काढायची. दोन रेल्वेची लांबी जर 200 मीटर असेल तर एक रेल्वेची लांबी किती असणार? 100 मीटर असणार ना. सिंपल मध्ये आहे ना. समजा ज्या विद्यार्थ्यांना असं जर लॉजिक नाही जमलं त्यांनी काय करायचं? 200 ही दोन रेल्वेची लांबी आहे, म्हणून 200 ला जर 2 ने जर भागलं असता एका रेल्वेची आपल्याला लांबी भेटते. ह्या पद्धतीने पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. 200 भागिले 2, 100 मीटर एका रेल्वेची लांबी. प्रश्नामध्ये जर म्हटलं असतं विरुद्ध दिशा जर म्हटलं असतं तर आपण इथं वेगाची काय केली असती? वजाबाकी केली असते का? नाही. विरुद्ध दिशा म्हणली म्हणून आपण वेगाची इथं बेरीज केली असती. आता आपण प्रश्न क्रमांक 3 घेऊया. प्रश्न क्रमांक 3. हे प्रश्न पोलीस भरतीला दरवर्षी येण्याची दाट शक्यता असते. दरवर्षी येतो हे प्रश्न. प्रश्न काय म्हणते? ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 100 किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित वेळेवर 96 मिनिटे लवकर पोहोचते तर गाडीने कापायचे अंतर किती? प्रश्न काय म्हणते? एक रेल्वे 60 किलोमीटरच्या वेगाने जात आहे, पण त्या रेल्वेचा वेग वाढवून जर आपण 100 किलोमीटर केलं तर वेग जर वाढवला तर रेल्वे अगोदरच जाणार ना, म्हणून 96 मिनिटे लवकर पोहोचते. रेल्वेचा वेग जर कमी केला असता तर रेल्वे काय झाली असती? उशिरा पोहोचली असती. रेल्वे लवकर पोहोचू द्या, रेल्वे उशिरा पोहोचू द्या, पण सूत्र याला एकच वापरायचं. समजा प्रश्नामध्ये 96 मिनिटे लवकर पोहोचते, 96 मिनिटे उशिरा पोहोचते अशी दोन जरी कन्सेप्ट आले तरी त्या दोन कन्सेप्टची काय करायची? आपण बेरीजच करायची, काहीच बदल नाही करायचा. तर आपण सोडूया. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 100 किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित जागेवर 96 मिनिटे लवकर पोहोचते तर गाडीने कापायचे अंतर किती? अशा प्रश्नामध्ये हे प्रश्न आपण लसावीने सोडू शकतो. लसावी काढणं पण आलं पाहिजे. 60चा आणि 100चा आपल्याला काय काढायचं? सर्वप्रथम काय करायचं? लसावी काढा.
लसावी कशाचा? 60 व 100चा. ज्याला लसावी मसावी काढता येत नाही त्याच्यासाठी आपण स्पेशल टॉपिक घेणार आहोत. ज्याला लसावी मसावीची खरंच आवश्यकता आहे, ज्यांचं कन्फ्युजन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण तो पण टॉपिक घेणार आहोत. लसावी काढते तेव्हा 60 आणि 100ला कोणत्या संख्येने भाग जातो? 2 न पण भाग जातो, 5 न पण भाग जातो, 10 न पण भाग जातो. आपल्याला ज्या संख्येने भाग जातो, ज्या प्रकारे आपल्याला सोपं पडू शकतो त्या टाईपने काढणं म्हणजे त्याला लसावी म्हणतो. आपण ह्याला 10 न पण देऊ शकतो, 20 न पण देऊ शकतो. आपण आता लवकरात लवकर कमी टाइमात गणित सोडवण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं भाग देऊया. लसावी म्हणजे हे एक गुणाकाराच्या स्वरूपात असते. लसावी म्हणजे काय? आता 3 संख्या दिल्या, 2 संख्या दिलेली आहे. 2 संख्याच्या पाड्यामध्ये कोणती एक संख्या सामायिक येते त्याला आपण लसावी म्हणतो. थोडक्यात 20 त्रिक 60, 20 पंचे 100. 3 आणि 5 ह्या एका पाड्यात आहे का? नाही. म्हणून इथंच आपलं गणित काय झालं? स्टॉप झालं. पण लसावी काढते तेव्हा 5 चा 3 चा 20 चा गुणाकार करतो आपण. 20 गुणिले 3 गुणिले 5. 20 त्रिक 60, 60 गुणिले 5 300. 300 काय आलं आपलं? लसावी. 300 लसावी आलं प्रश्नामध्ये. आता 300 ला काय करायचं आपण? सर्वप्रथम 300 ला या 3 न भागायचं. ह्याच 300 ला इथल्या बाकी ज्या जिथं इथं मूळ संख्या येतात ना त्या संख्येने भागायचं. 5 न एक बार 3 न भागायचं, एक बार 5 न भागायचं. इथपर्यंत कळालं? एक मिनिट सॉरी. 300 ला काय करायचं आपण? किलोमीटरनं भागायचं. हे चुकलं, थोडं मिस्टेक होऊ शकते तसं. 300 ला काय करायचं? पहिल्या वेगाने भागायचं 6. दुसरा वेग किती आहे? 100. 0 0 कट 6 पंचे 30. हे झालं 5 तास. 100 एक 100, 100 त्रिक 300. हे झाले 3 तास. तासातील फरक किती आहे? 2 तास. 2 तासात किती मिनिटं असतात? इथं आपण करूया. 2 तास बरोबर 120 मिनिटं. 120 मिनिटात ती ट्रेन किती जाते? 300. इथपर्यंत कळालं? तर 96 मिनिटात ती ट्रेन किती जाणार? ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. 96 गुणिले 300 भागिले 120. 0 0 कटलं. इथपर्यंत कळालं? 12 1 12, 12 8 96, 8 त्रिक 24. तर गाडीने कापायचे अंतर किती होते? 240 किलोमीटर प्रति तास. कळालं का? इथपर्यंत शिकवलेली पद्धत जर आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये कन्फ्युजन वाटते ते टॉपिक कमेंटमध्ये सांगा. आपण त्या टॉपिकवरती प्रश्न घेऊया. आणि आपण आता उद्यापासून डेली पोलीस भरतीला आलेले प्रश्न सोडवणार आहोत. ज्याला खरंच आवश्यकता आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांपर्यंत पण पोहोचवा. ओके, धन्यवाद.